रामायण, महाभारत, श्रीमद भागवत, शिवमहापुराण या सर्वांचं सार काढून एक ग्रंथ, एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाचं नाव आहे हिंदू संस्कृती दर्शन. हिंदू संस्कृती दर्शन पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे? या पुस्तकामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीविषयी सर्व माहिती विश्लेषण करून दिली आहे. इतर धर्माचे लोक आपल्या मुलांना लहानपणापासून धर्माचं ज्ञान देतात, पण आपले लोक आपल्याला किती धर्माचं ज्ञान देतात? मुलांना धर्माचं ज्ञान द्यावं लहानपणापासून, म्हणजे ते पुढे मोठं झाल्यानंतर धर्मांतर करणार नाहीत. त्यांना ज्ञान दिलं पाहिजे आपल्या धर्माचं, पण धर्माचं ज्ञान देण्याकरता आधी बापाला तर माहिती पाहिजे ना धर्म काय असतं, कशाला म्हणतात, धर्माचं ज्ञान काय, संस्कृतीचं ज्ञान काय. पोरांना हे सुद्धा माहिती आहे आपल्या संस्कृतीचं प्राचीन साहित्य काय, वेद किती आहेत हे सुद्धा माहिती नाहीत. किती शोकांतिक आहे. शाळेमध्ये विद्यार्थी सुशिक्षित होतात, सुसंस्कारी नाहीत. ते संस्कार द्यायचं काम आईवडिलांनी करावं, कारण पहिलं विद्यालय आई आणि वडील आहेत. आपल्या मुलाला धर्माचं ज्ञान द्यावं. वेद किती, शास्त्र किती, पुराण किती, उपवेद किती. तर या छोट्याशा पुस्तकामध्ये 1 काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे, 4 कोणते, 5 पतिव्रता कोणत्या, 6 वैष्णव कोणते, 7 चिरंजीव कोणते, 8 वसू कोणते, 9 योगेश्वर कोणते, असं करत करत 100 पर्यंत त्या संख्या नेल्या आहेत. आपण कीर्तनामध्ये ऐकतो, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही ते वाया गेले. आपल्याला हे प्रमाण माहिती आहे, पण 32 लक्षणं कोणती आहेत? पुरुषामध्ये स्त्रीमध्ये 32 लक्षणं कशी ओळखायची, ते 32 लक्षणे या ठिकाणी दिली आहेत. आपल्याला पांडवांचे नाव माहिती आहेत, युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव. कौरवांची माहिती आहेत, 100 कौरवांचे नाव या ठिकाणी दिले आहेत. आपला तुम्हाला सर्व हिंदू बांधवांचा हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता. या भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, प्रभू तो विशेष रूपाने कुठे वास्तव्य करता? 75 ठिकाण सांगितले भगवंताने की अशा ठिकाणी मी राहतो. हे जो सर्व वृक्ष आहेत ना, झाडं आहेत ना, या सर्व वृक्षांमध्ये पिंपळ ही भगवंताची विभूती आहे. म्हणून ज्याला जीवनात कधी दारिद्र्य मिळू नये असं वाटत असेल, त्यांनी दररोज पिंपळाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये. दारिद्र्य येऊ नये असं वाटतं ना, दररोज पिंपळाचं दर्शन घ्या. दररोज नाही शक्य तुम्हाला, तर प्रत्येक शनिवारी तरी पिंपळाचं दर्शन घ्या, कारण पिंपळामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. नद्यांमध्ये गंगा नदी भगवंताची होती आहे, पांडवांमध्ये अर्जुन भगवंत विभूती आहे, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे. अशा 75 विभूती या ठिकाणी दिल्या आहेत. रुद्राक्ष धारण करायचं तर कोणता रुद्राक्ष धारण करावा, किती मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फल प्राप्त होतं, कोणत्या देशात जाऊन तपश्चर्या केली तर अधिक पुण्य प्राप्त होतं, कोणत्या कालावधी नामस्मरण करावं म्हणजे अधिक पुण्य प्राप्त होतं. घरी बसून राम म्हटलं ना तर एकच पुण्य प्राप्त होतं, पण तेच जर आपण गोठ्यात बसून म्हटलं, गाईच्या, जर्शी गाईच्या नाही, आपल्या देशी गावरान गाईच्या, गोठ्यात बसून नामचिंतन केलं तर त्याचं 10 पटीने पुण्य प्राप्त होतं. तेच एका तीर्थात बसून नामचिंतन केलं त्याचं 10 पटीने पुण्य प्राप्त होतं. जसं शिवपुराणात आलेला संपूर्ण काल विचार, देश विचार. 100 वर्ष निरोगी जीवन जगायचं असेल तर दशांगाने युक्त भोजन एका सच्च ब्राह्मणाला, जो गायत्री मंत्र जप करतो त्या ब्राह्मणाला दशांग भोजन द्यावे. तर दशांग कोणते त्याचं या पुस्तकात दिलंय. दुसऱ्या दिवशी कथा श्रवण करण्याचे अपराध सांगितले, की कथा कशी ऐकावी याचं विश्लेषण सुद्धा या पुस्तकात दिलंय. आपण कीर्तनामध्ये ऐकतो 72 खोडी पण देवमन कंठी, हे घोड्याचं वर्णन आहे. घोड्यामध्ये 72 खोडी असतात, पण जर देवमन कंठात असला ना तर तो उत्तम घोडा मानला जातो. पण या 72 खोडी कोणत्या, त्याचं वर्णन सुद्धा इथलं आहे. आपली श्रीमद भगवद्गीता धर्मग्रंथ आहे. पहिला अध्याय जर दररोज वाचणार तर त्याचं काय फल प्राप्त होणार, दुसऱ्या अध्यायाचं फल काय, असं एक एक करत 18 अध्याय संपूर्ण फल या पुस्तकात दिलंय. या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे. आपण प्रत्येकाने घ्यावं, आपल्या मुलांना शिकवावं. आपल्या घरामध्ये सुनबाई आली, त्याला शिकवा. शिवपुराणामध्ये जेव्हा पार्वती माता सासरी जायला निघाली तेव्हा पार्वती मातेची जी आई आहे ना माता,
या मीना मातेने उपदेश केला, करेऊ सदा शंकर पद पूजा, पती देव धर्म आनन दोजा. आपल्या पतीशिवाय दुसरा कोणताही धर्म स्त्रीला नाहीये. सासरी गेल्यानंतर आपल्या मुलीनं कसं वागावं तिला शिकवा. एका ब्राह्मणीला बोलवलं पुरोहितांनी, सांगितलं माझी मुलगी पार्वती आता सासरी जाते, तिला पातिव्रताचा उपदेश कर. तेव्हा त्या ब्राह्मणीने पार्वती मातेला संपूर्ण एका अध्यायामध्ये पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला. जी सतीव्रत आहे ती स्त्री सर्वांगाने पवित्र आहे. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होतो, पण पतिव्रता नारी एवढी आहे की तिच्या केवळ दर्शनाने त्रैलोक्य पवित्र होत असतं. पतिव्रता स्त्रीला पतीच्या सेवेशिवाय दुसरं काही कर्तव्य नसतं. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. म्हणून पातिव्रत जीवनामध्ये केवढं महत्व आहे हे शिकवण्यासाठी आपली मुलगी असेल, आपली सुनबाई असेल, त्यांना वाचण्याकरता द्या. आणि हे आता फार गरजेचं आहे, कारण समाज टीव्ही पाहतो तसंच वागू लागतोय. घर घर की कहाणी नाटक पाहताना तसेच घरात मध्ये नाटक, भांडणं, गोंधळ सुरू झालाय. म्हणून या संस्कृतीला टिकवायचं असेल तर आपल्या संस्कृतीचं ज्ञान प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. बोल भक्तवत्सल भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय.